वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। आपल्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जी। स्वागत आहे। आज आपण सचखंड श्री हरमंदिर साहेब अमृतसर येथून आलेल्या 23 ऑगस्ट 2025 च्या पवित्र हुकुमनाम्यावर थोडं सखोल विचार करणार आहोत। हो जी, बिलकुल। आणि आजचा हा हुकुमनामा सोरठी रागात आहे। आपले 5वे पातशाह श्री गुरु अर्जन देवजी महाराज यांची ही रचना आहे। खूपच सुंदर। चला तर मग आजच्या या मार्गदर्शनात जरा खोलवर जाऊया। सुरुवातीची ओळच मनाला एकदम स्पर्श करते। गुण गावहू पूर्ण अविनाशी काम क्रोध भिखू जारे। काय जबरदस्त सुरुवात आहे। अगदी म्हणजे गुरु महाराज पहिल्याच पंक्तीत एक काय म्हणतात त्याला मूलभूत उपाय सांगत आहेत। पूर्ण अविनाशी तो परमात्मा जो पूर्ण आहे, परिपूर्ण आणि अविनाशी, कधीही नाश न पावणारा। बरोबर। अशा परमात्म्याचे गुण गाणं, त्याची स्तुती करणं हे फक्त एक धार्मिक काम नाहीये। ही एक आतून बदल घडवणारी प्रक्रिया आहे। आणि त्याचं फळ लगेच सांगितलंय, काम क्रोध बिकू जारे। अच्छा। आपल्या मनातले जे विकार आहेत ना, काम क्रोध लोभ, हे जे विषासारखे आहेत, ते ह्या गुणगाणाने जळून जातात, म्हणजे नष्ट होतात। एका मोठ्या समस्येवरचा हा सरळ उपाय आहे। हे खरंच खूप खूप आश्वासक वाटतं ऐकायला। म्हणजे बाहेरचे उपचार नाही, तर आतूनच परमात्म्याच्या स्मरणातून या विकारांवर मात करता येते। बरोबर। पण गुरु महाराज लगेच आपल्याला वास्तवाची पण जाणीव करून देतात, नाही का? पुढची ओळ आहे, महाभिखमो अग्निको सागरू साधू संगी उधारे। हो, इथे वास्तवाचं चित्र आहे। हे जग, आपलं हे सांसारिक जीवन कसं आहे, तर महाभिखमो अग्निको सागरू म्हणजे अत्यंत कठीण असा अग्नीचा महासागर आहे हा। अग्नीचा सागर। हो, भिखू म्हणजे कठीण, दुर्गम, आणि सागर कशाचा? तर अग्नीचा, म्हणजे आपल्या इच्छा, चिंता, दुःख, मोहमाया ह्या सगळ्याच्या आगीचा। आणि यातून स्वतःच्या बळावर तरुण जाणं जवळजवळ अशक्य आहे। मग उपाय काय? उपाय दिला आहे साधू संगी उधारे। साध संगत म्हणजे गुरुची संगत किंवा गुरुसोबत जोडलेल्या गुरमुख लोकांची संगत। याच संगतीमध्ये राहून ह्या भवसागरातून, ह्या अग्नीच्या सागरातून आपला उद्धार होऊ शकतो, आपण वाचू शकतो। साधा संगत म्हणजे जणू काही लाईफ जॅकेट आहे किंवा सुरक्षित बोट आहे या सागरातली। हे अग्निको सागरू रूपक खरंच आजच्या काळात किती लागू पडतं। सततची धावपळ, अपेक्षांचं ओझं, हो ना, नात्यांमधले तणाव, खरंच कधी कधी वाटतं की आपण अग्नीच्या लाटांमध्येच आहोत। बरोबर। आणि अशा वेळी साधो संग म्हणजे मला वाटतं केवळ धार्मिक संगत नाही, तर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, उन्नत विचारांच्या लोकांची सोबत, जी आपल्याला आधार देते, बरोबर, योग्य दिशा दाखवते। हा विचार खूप महत्वाचा आहे। निश्चितच। साधसंगत म्हणजे फक्त एकत्र बसून भजन करणं एवढंच नाहीये। ती एक अशी ऊर्जा आहे, असं वातावरण आहे जिथे आपले नकारात्मक विचार शांत होतात, आपल्याला स्वतःकडे बघायला वेळ मिळतो, आत्मपरीक्षण करायला। हो, आत्मपरीक्षण करायला, आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मिळतं, आधार मिळतो। त्यामुळे ह्या अग्निसागरात आपण होरपळून निघत नाही, तर शांतपणे मार्ग काढू शकतो। आणि मग राहावची ओळ येते, जी मला वाटतं या शब्दाचा केंद्रबिंदू आहे। पुरे गुरी मेटियो भरमू अंधेरा भजू प्रेम भगती प्रभुनेरा रहाव। इथे गुरूंच्या भूमिकेवर जास्त स्पष्टपणे भर दिला आहे। हो, राहावमध्ये तर संपूर्ण शब्दाचा सारच आहे। गुरु महाराज इथे स्पष्ट करतायत की ठीक आहे, या अग्नीच्या सागरातून वाचायला साधसंगत आहेच, पण खरा मार्गदर्शक कोण? तर पुरे गुरी, पूर्ण गुरु। आणि ते काय करतात? मिटियो भरमू अंधेरा, आपल्या मनात जो अज्ञानाचा, संशयाचा, मी आणि माझं ह्या भावनेचा जो अंधार आहे, जो भ्रम आहे, तो पूर्ण गुरुच नाहीसा करतात। हा भ्रमच आपल्याला सत्य पाहू देत नाही। गुरु हा अंधार दूर करतात, आणि मग काय करायला सांगतात? काय? भजू प्रेम भगती प्रभू नेरा। नुसतं भजन नाही, तर प्रेम भक्तीने भजन कर, प्रेमाने तळमळीने प्रभूला आठव। अच्छा, प्रेम भक्ती। हो। आणि असं केल्याने काय होईल? प्रभू नेरा, तो प्रभू तुला दूर नाही वाटणार, तर अगदी जवळ, तुझ्या आत, तुझ्या आजूबाजूला अनुभवायला मिळेल। म्हणजे गुरु फक्त ज्ञानाचा अंधारच दूर करत नाहीत, तर प्रभू आणि आपल्यातलं अंतर पण कमी करतात। अगदी।
भक्तीच्या माध्यमातून त्याला जवळ आणतात. च्या माध्यमातून. किती सुंदर प्रक्रिया आहे ही. हो, गुरु अंधार दूर करतात आणि प्रेम भक्तीचा प्रकाश देतात. बरोबर. ह्याच्यानंतर नामस्मरणाच्या महत्वावर जोर दिलाय असं दिसतंय. हरी हरी नामू निधान रसू पिया मंतन रहे अघाई. हो, हरी हरी नामू निधान रसू पिया. हरीचं, परमात्म्याचं नाव हे काय आहे? तर ते निधान आहे, म्हणजे खजिना आहे. खजिना कशाचा? रस, म्हणजे अमृतमय आनंदाचा खजिना. आणि हा फक्त खजिना नाही, हा रस आहे जो प्यायचा आहे. प्यायचा आहे. हो, आणि ज्या भाग्यवान जीवाने हा नामरस प्यायला, त्याचं काय होतं? मन तन रहे अघाई. त्याचं मन आणि शरीर दोन्ही अघाई म्हणजे पूर्णपणे तृप्त होतात, समाधानी होतात. जशी तहानलेल्याला पाण्याची किंवा भुकेलेल्याला अन्नाची तृप्ती मिळते ना, तशी ही आत्मिक तृप्ती आहे. आणि एकदा ही आतली तृप्ती मिळाली की मग बाहेरच्या गोष्टींची, सांसारिक रसांची ओढ आपोआप कमी होते. मनाची भटकंती थांबते. ही अघाई अवस्था म्हणजे पूर्ण तृप्तीची आजच्या जगात किती दुर्मिळ झाली आहे. आपण सतत कशाच्या तरी मागे धावत असतो, पण समाधान मिळतच नाही. खरे. इथे गुरु महाराज सांगत आहेत की खरी तृप्ती बाहेर नाहीये, ती आत आहे, नामरसात आहे. अगदी. आणि जेव्हा अशी आंतरिक तृप्ती मिळते तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो हे पुढच्या ओळीत दिसतंय. जत कत पुरी रहियो परमेश्वर कत आवे कत जाई. बरोबर. जेव्हा मन नामरसाने शांत आणि तृप्त होतं ना, तेव्हा दृष्टी बदलते. जगात तीच माणसं, त्याच वस्तू, त्याच घटना दिसतात, पण त्यांच्याकडे बघण्याचा अँगल म्हणजे दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. मग जतकत पुरी रहियो परमेश्वरू, म्हणजे जिथे पाहू तिथे, प्रत्येक कणात, प्रत्येक जीवात, सगळीकडे तो परमेश्वरच भरलेला आहे, व्यापलेला आहे, ही अनुभूती यायला लागते. तर की सर्वत्र तोच आहे, तर मग कत आवय कत जाई, कोण कुठे येतं आणि कोण कुठे जातो. बरोबर. येणं जाणं, जन्म मरण ह्या चक्राचा अर्थच उरत नाही, कारण आत्मा त्या परमात्म्यात एकरूप होतो, जो सगळीकडे आहेच. मग येण्या जाण्याचा प्रश्नच संपतो, आवागमन संपतं. ही अवस्था तर खूपच उन्नत आहे. सगळे भेदाभेद गळून पडणं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. पण ही समज, हे ज्ञान कोणाला मिळतं? म्हणजे फक्त बाहेरची कर्मकांड केली की मिळतं का? ह्यावर पुढची ओळ काहीतरी सांगते. जप तप संयम ज्ञान तत्बेता जिसू मनी वसे गोपाला. हो, इथे गुरु महाराज एक अत्यंत महत्वाचा मुद्दा स्पष्ट करत आहेत. जगात अनेक लोक जप करतात, तप करतात, इंद्रियांवर संयम ठेवायचा प्रयत्न करतात, ज्ञानाच्या गोष्टी करतात के. पण ह्या सगळ्या साधनांचा खरा अर्थ कोणाला कळतो? खरा ज्ञानी कोण? ज्ञान तत्बेता म्हणजे ज्ञानाचं सार जाणणारा कोण? तर जेसो मनी वसई गोपाला, ज्याच्या मनात गोपाल म्हणजे जगाचा पालन करता परमात्मा प्रत्यक्ष वास करतो. अच्छा, मनात. हो, जोपर्यंत हृदय परमात्म्याच्या प्रेमानं भरलेलं नाहीये, तोपर्यंत बाहेरची साधनं, मग ती कितीही कठोर असोत, त्यांचं खरं फळ मिळत नाही. त्या फक्त शारीरिक किंवा मानसिक कसरती ठरतात. खरी कसोटी आहे मनात गोपाल आहे की नाही. म्हणजे आंतरिक अनुभव, परमात्म्याची मनातली उपस्थिती हीच खरी कसोटी आहे. फक्त बाहेरचा देखावा किंवा नुसतं बौद्धिक ज्ञान पुरं नाही. नाही, अजिबात नाही. पण मनात गोपाल कसा बसेल? त्याचं उत्तर पुढच्या ओळीत आहे का? नावमू रतनू जिनी गुरमुखी पाय्या ताकी पुरण घाला. 3. अगदी अचूक. परमात्म्याला मनात वसवण्याचा मार्ग काय? तर नामू रतनू. परमात्म्याचं नाव हे काही साधन नाही, ते एका मौल्यवान रत्नासारखं आहे. हा अनमोल ठेवा आहे. पण हे रत्न मिळतं कसं? बाजारात तर मिळत नाही मिळत. जिने गुरुमुखी पाय्या, ज्याने गुरुमुख होऊन म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी बाजूला ठेवून गुरुच्या शिकवणीनुसार चालून गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे नामरत्न मिळवलं. गुरुमुख होऊन. हो. आणि ज्याला गुरुच्या कृपेने हे नामरत्न मिळालं, ताकी पुरण घाला म्हणजे मेहनत, प्रयत्न, साधना. अच्छा, घाला म्हणजे मेहनत. हो, त्याचीच साधना, त्याचीच मेहनत सफल झाली, पूर्णत्वाला पोचली असं समजावं. गुरुकृपेशिवाय, गुरुमुख झाल्याशिवाय नामरत्न मिळत नाही आणि त्याशिवाय केलेली बाकीची सगळी मेहनत अपूर्णच राहते. पुन्हा पुन्हा गुरुची कृपा आणि गुरुमुख होण्याचं महत्व किती अधोरेखित केलंय. हो ना. गुरुच अंधार दूर करतात, गुरुच प्रेम भक्ती शिकवतात आणि गुरुच नामरत्न देतात. आणि जेव्हा हे सगळं जुळून येतं, गुरुच्या कृपेने नाम हृदयात वसतं, तेव्हा त्याचा अंतिम परिणाम काय होतो? शेवटच्या कडव्यात ते स्पष्ट होते.
कली कलेस मिटे दुख सगळे काटी जम की फासा. हो, हा आहे अंतिम परिणाम. जेव्हा गुरुमुख होऊन नाम हृदयात स्थिर होतं तेव्हा कली कलेश मिटे दुख सगळे. कलियुगाचे सगळे क्लेश म्हणजे भांडणं, तंटे, चिंता, रोग, शोक म्हणजे सगळ्या प्रकारचे दुःख जे ह्या जगात असतातच. अपयशाची भीती, नुकसान होण्याची भीती, एकटेपणाची भीती, भविष्याची चिंता ह्या सगळ्यांपासून मुक्ती मिळते. हा यमपाश म्हणजे एक प्रकारचं बंधनच आहे जे आपल्याला बांधून ठेवतं. नामस्मरणाने हे बंधन तुटतं. आणि जेव्हा सगळी दुःख आणि भीती नाहीशी होतात तेव्हा काय उरतं? फक्त आनंद, फक्त शांती. जसं गुरु महाराज म्हणतात, कहू नानक प्रभि कृपाधारी मन तन भय विगासा. 4:12-30. बरोबर. नानक सांगतात की हे सगळं कधी घडतं? जेव्हा प्रभि कृपाधारी, जेव्हा प्रभू स्वतः कृपा करतो. प्रभूची कृपा. हो, त्याची कृपा होते तेव्हाच पूर्ण गुरु मिळतो, साधसंगत लाभते, नाम जपण्याची प्रेरणा मिळते. आणि ह्या कृपेचा अंतिम परिणाम काय? मन तन भय विगासा. मन आणि शरीर दोन्ही विकास पावतात, म्हणजे विकसित होतात, फुलून येतात, आनंदाने प्रफुल्लित होतात. वा, जशी कळी उमलून फूल बनते तसं. अगदी तसं. आंतरिक आनंद, आत्मिक उल्हास अनुभवायला मिळतो. ही एक सहज नैसर्गिक आनंदाची अवस्था आहे. खरंच किती सुंदर आणि किती संपूर्ण मार्गदर्शन आहे ह्या हुकूमनाम्यात. विकारांवर मात करण्यापासून सुरुवात करून जगाच्या आव्हानांना तोंड देण्याचा मार्ग, गुरुची गरज, नामस्मरणाची शक्ती आणि शेवटी भीतीमुक्त आनंदमय जीवनापर्यंतचा सगळा प्रवास सांगितला आहे. हो, आता आपण ह्या शिकवणीला आजच्या आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून पाहूया का? नक्कीच. ते महत्वाचं आहे. पहिलीच ओळ काम क्रोध भिखू जारे म्हणते. आजच्या जगात बघितलं तर ताणतणाव, स्पर्धा, अपेक्षा यामुळे राग, लोभ, ईर्ष्या ह्या भावना खूप प्रबळ झाल्या आहेतच. ह्यावर नामस्मरण किंवा परमात्म्याचे गुणगान कसं नियंत्रण मिळवून देऊ शकतं असं वाटतं? हा अगदी व्यावहारिक प्रश्न आहे. आजकाल ऑफिसमध्ये, समाजात, अगदी कुटुंबात पण राग, तणाव सहज येतो. काम म्हणजे फक्त वासना नाही, तर कुठलीही अतृप्त इच्छा, लोभ, मोह हे सगळं त्यात आलं. गुरु महाराज ह्याला भिक्खू म्हणजे विष म्हणतात. हे विष हळूहळू आपल्या आतल्या शांतीला मारतं. जेव्हा आपण गुणगावहू म्हणजे परमात्म्याचे गुण आठवतो, त्याचं स्मरण करतो, तेव्हा आपलं लक्ष आपोआप ह्या नकारात्मक भावनांवरून बाजूला होतं आणि एका उच्च सकारात्मक शक्तीकडे वळतं. अच्छा. परमात्म्याचे गुण कोणते? दया, क्षमा, शांती, निर्भयता, निर्वैरता. ह्या गुणांचं चिंतन केलं की ते गुण आपल्यात पण यायला लागतात. बरोबर. त्यामुळे मनाला एक स्थिरता येते, सहनशक्ती वाढते आणि रागाच्या भरात किंवा लोभाच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्यापासून आपण वाचतो. हे एका नियमित त्याला मानसिक स्वच्छतेसारखं आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सिमरन हे फक्त धार्मिक विधी नाही, तर ते एक प्रकारे भावनिक व्यवस्थापन तंत्र, इमोशनल मॅनेजमेंट टूल पण आहे. हो, नक्कीच आहे. आता महाभिखमू अग्निको सागरू ह्या रूपकाबद्दल बोलूया. आजची आव्हानं म्हणजे करिअरचा दबाव, आर्थिक असुरक्षितता, नात्यांमधली गुंतागुंत, आरोग्याच्या समस्या, हे सगळं खरंच एका अग्नीच्या सागरासारखं वाटू शकतं कधी-कधी. वाटतं की ह्यात होरपळून न जाता तरुण जाण्यासाठी साधू संघ आजच्या काळात कसा उपयुक्त ठरू शकतो? अगदी. आजची आव्हानं वेगळी असतील, पण त्यांची दाहकता तीच आहे जी गुरु महाराजांनी अग्निसागर म्हणून सांगितली. अशा परिस्थितीत साधू संघ म्हणजे काय? तर असे लोक किंवा असं मार्गदर्शन जे आपल्याला ह्या जळत्या वास्तवात पण शांत राहायला शिकवतं, योग्य दृष्टिकोन देतं. हे गुरु असू शकतात, मार्गदर्शक असू शकतात किंवा अगदी सकारात्मक विचारांचे मित्र किंवा कुटुंबीय पण असू शकतात. जेव्हा आपण अशा लोकांच्या संगतीत असतो तेव्हा आपल्याला एकटेपणा नाही जाणवत. बरोबर. त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या शांत आणि स्थिर दृष्टिकोनातून आपल्याला प्रेरणा मिळते. कठीण प्रसंगात भावनिक आधार मिळतो. ते आपल्याला आठवण करून देतात की ह्या समस्या तात्पुरत्या आहेत आणि आपल्या आत त्यांना तोंड देण्याची शक्ती आहे. साधसंगत आपल्याला नकारात्मकतेच्या गर्तेत खेचण्याऐवजी वर उचलते. म्हणजे आपण कोणाची संगत निवडतो हे किती महत्वाचं आहे हे यावरून कळतं. खूप महत्वाचं. सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत लोकांच्या संगतीत राहिल्याने ह्या अग्निसागरात पण आपण होरपळणार नाही, उलट तावून सुलाखून निघू शकतो. अगदी. आता पुढचा मुद्दा, नामरसाने मिळणारी अघाई म्हणजे तृप्ती.
आज जग भौतिक सुखांच्या मागे धावते. जास्त पैसा, मोठी गाडी, चांगलं घर, नवीन गॅजेट्स, काय काय नाही. हो. पण हे सगळं मिळून पण समाधान मिळत नाहीये, उलट धावपळ आणखी वाढतेय. ह्या पार्श्वभूमीवर गुरुबाणी जी सांगतेय ती नामरसाची तृप्ती वेगळी कशी आहे. हा, खूप मूलभूत फरक आहे. भौतिक सुख जी आहेत ना, ती आपल्या इंद्रियांना क्षणिक आनंद देतात. म्हणजे नवीन गाडी मिळाली की काही काळ बरं वाटतं, पण लवकरच त्याची सवय होते आणि मग त्याहून चांगली गाडी हवीशी वाटते. बरोबर. ही एक न संपणारी शर्यत आहे. याउलट नाम रसू पिया, नामाचा रस प्यायल्याने मिळणारी अघाई ही आत्म्याची तृप्ती आहे. आत्म्याची, हो. ती आतून येते आणि ती टिकणारी असते. ती बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. गरीब असो वा श्रीमंत, निरोगी असो वा रोगी, नामाच्या रंगात रंगलेला माणूस आतून शांत आणि समाधानी असतो. कारण त्याला एका अशा खजिन्याची किल्ली सापडलेली असते जो कधीच संपत नाही. हा आनंद विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो गुरुच्या मार्गदर्शनाने, श्रद्धेने आणि अभ्यासाने. गुरुबाणी आपल्याला ह्या खऱ्या टिकाऊ आनंदाचा मार्ग दाखवते, जो भौतिक सुखांच्या मृगजाळाच्या पलीकडे आहे. खरे एक न संपणारा स्रोत सापडल्यासारखा आहे ते. अगदी. आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, काटी जमकी फासा. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा अर्थ फक्त मृत्यूच्या भीतीतून सुटका नाही. आजच्या जगात लोकांना अपयशाची भीती, नोकरी जाण्याची भीती, लोक काय म्हणतील ह्याची भीती, भविष्यात काय होईल ह्याची भीती, अशा अनेक फासांनी जखडल्यासारखं वाटतं की श्रद्धा आणि गुरबानीचा आधार ह्या भीतींवर मात करण्यासाठी कसं बळ देऊ शकतो. नक्कीच. जमकी फासा हे एक व्यापक प्रतीक आहे, जी कोणतीही गोष्ट आपल्याला बांधून ठेवते, आपल्याला खरं जगायला देत नाही, ती फासच आहे. ह्या सगळ्या भीतींचं मूळ कुठेतरी मी आणि माझे ह्या भावनेत, असुरक्षिततेत आणि परमात्म्यावरच्या अविश्वासात असतं. जेव्हा गुरबानीच्या माध्यमातून, नामस्मरणातून श्रद्धा पक्की होते, तेव्हा हा विश्वास वाढतो की करणारा आणि करवणारा तो परमात्मा आहे. आपलं काम फक्त प्रामाणिक प्रयत्न करणं आहे, फळ त्याच्या हातात आहे. अच्छा. जेव्हा हा भाव मनात पक्का होतो की तो समर्थ आहे आणि तो नेहमी आपल्या बरोबर आहे, तेव्हा ह्या छोट्या मोठ्या भीती आपोआप गळून पडायला लागतात. बरोबर. अपयश आलं तरी तो शेवट नाही, नुकसान झालं तरी तो एक धडा आहे, भविष्य अनिश्चित असलं तरी तो सांभाळणारा आहे. ही श्रद्धाच आपल्याला निर्भय बनवते. ती आपल्याला परिस्थिती स्वीकारायला आणि धैर्याने सामोरं जायला शिकवते. त्यामुळे जम की फासा म्हणजे सगळ्या प्रकारच्या बंधनातून आणि भीतीतून मुक्ती. अप्रतिम. आपण खूपच सुंदर आणि सखोल पद्धतीने आजच्या हुकुमनाम्यातली शिकवण आणि तिचा आजच्या जीवनातला संदर्भ स्पष्ट केला. खरंच गुरु महाराजांचे शब्द हे कालातीत आहेत, एका दीपस्तंभासारखे. मी संशय, प्रत्येक काळात, प्रत्येक पिढीसाठी गुरबाणीमध्ये मार्गदर्शन आहेच. गरज आहे फक्त श्रद्धेची आणि समजून घेण्याच्या तयारीची. तर आजच्या ह्या विचार मंथनाचा सारांश काय सांगता येईल आपल्याला? थोडक्यात मुख्य शिकवण काय आहे? आजच्या पवित्र हुकुमनाम्याची मुख्य शिकवण ही आहे की पूर्ण आणि अविनाशी परमात्म्याचं गुणगान करणं हेच काम, क्रोध अशा आपल्या आतल्या विकारांचा खरा उपाय आहे. हे जग जरी आव्हानं आणि दुःखांनी भरलेले अग्नीच्या सागरासारखं असलं तरी पूर्ण गुरुच्या मार्गदर्शनाने आणि साधसंगतीने त्यातून आपण तरून जाऊ शकतो. गुरु आपल्या मनातले भ्रम आणि अज्ञानाच्या अंधार दूर करतात आणि प्रेमभक्तीच्या मार्गाने परमात्म्याला आपल्या जवळ आणतात. परमात्म्याच्या नामरूपी अमृताचं सेवन केलं की मन आणि शरीर खऱ्या अर्थाने तृप्त होतात. हो, अघाई. त्यामुळे सगळीकडे परमात्म्याचंच दर्शन घडतं आणि जन्ममरणाचं चक्र संपतं. खरी आध्यात्मिक समज आणि साधनांची सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आपण गुरुमुख होऊन गुरुच्या कृपेने नामरूपी रत्न मिळवतो आणि परमात्मा आपल्या मनात वास करतो. बरोबर. आणि ह्या अवस्थेत प्रभूच्या कृपेने सगळी दुःख, क्लेश आणि मृत्यूसकट सगळ्या प्रकारची भीती नाहीशी होते आणि आपलं जीवन खऱ्या आत्मिक आनंदाने फुलून येतं. खूप सुंदर सारांश सांगितलात. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आम्ही आपणा सर्वांना एका उत्तम आणि आशीर्वादित दिवसासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. आमच्याकडून विशेषतः गुरबाणीच्या उच्चारात काही चुका झाल्या असल्यास कृपया क्षमा असावी. वाहे गुरुजी सरबत संगत नु तंदुरस्ती, नाम बाणी दी दात अते चढदी कला दी दात बक्षण जी. एक नम्र विनंती आहे जी, कृपया हे इतरांशी शेअर करण्याचा विचार करा या सेवेत मदत करण्यासाठी.
आणि आमच्या रोजच्या हुकुमनामा विचार चर्चेसाठी कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत, म्हणून कृपया त्या खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता आजच्या चर्चेतून एक विचार आपण सोबत घेऊन जाऊया. आपण पाहिलं की नामरसाने खरी तृप्ती, अघाई मिळते. तर मग आपल्या रोजच्या जीवनात अशी कोणती छोटी गोष्ट आहे जी आपण सोडू शकतो, जी आपल्याला ह्या खऱ्या तृप्तीपासून थोडं दूर नेते आहे, आणि त्या बदल्यात नामासाठी थोडा वेळ कसा काढू शकतो यावर विचार करूया. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.